15व्या शतकात युरोपीय राष्ट्र फ्रेंच असेल, पोर्तुगीज असेल, स्पेन असेल किंवा इंग्लंड असेल, या सर्व देशांनी आशिया खंडात, ऑस्ट्रेलिया खंडात, आफ्रिका खंडात हळूहळू आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केल्या होत्या. सुरुवातीच्या काळात जेव्हा ते वसाहती स्थापन करत होते, त्यावेळेसपासून सत्तेपर्यंत येण्यासाठी त्यांना जवळपास 300 ते 400 वर्षाचा कालावधी लागला. आणि ह्या 300 ते 400 वर्षाच्या कालावधीमध्ये जे युरोपीय राष्ट्र आशिया खंडात, आफ्रिका खंडात आणि ऑस्ट्रेलिया खंडात आले होते, त्या 300-400 वर्षाच्या कालावधीत हळूहळू सत्ताधीश बनत गेले. इंग्रज ज्यांनी आशिया खंडातील विविध देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि कुठं ना कुठं राष्ट्र त्यांच्या ताब्यात होते. इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहती कुठं कुठं होत्या? सर्वात पहिला आहे, स्क्रीनवर बघू शकता, भारत, बांगलादेश, आजचा म्यानमार म्हणजे त्यावेळेसचा ब्रह्मदेश, त्याचबरोबर भूतान, तिबेट, सिक्कीम या सर्व ठिकाणी इंग्रजांनी आपापल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. नमस्कार, मी प्रसाद. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे इंग्रजांच्या आशिया खंडातील वसाहती स्पष्ट करा, जो की महाराष्ट्र बोर्ड 12वी इतिहास जे विद्यार्थी 2027 आणि 28 मध्ये परीक्षा एक्झाम देणार आहेत बोर्डाची, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्रजांची ह्या वसाहतीबद्दल धोरणे काय काय होती, त्याचबरोबर लष्करी आक्रमणे कशा पद्धतीने झाली, करार, तह, राजकीय हस्तक्षेप, आर्थिक शोषण, प्रशासन व व्यवस्था अँड त्याच्यानंतर त्याचा परिणाम व प्रभाव. आता ह्या सर्व गोष्टीची सुरुवात होते. इंग्रजांनी भारत तर काबीज केलाच केला, त्याबरोबर सर्वप्रथम आशिया खंडामध्ये भारतानंतर त्यांनी हळूहळू आपली पाळेमुळं पसरायला सुरुवात केली नेपाळपासून. तुम्ही जर जगाचा नकाशा बघितला असाल हा तुमच्या पुस्तकात, तर हा भारताचा नकाशा आहे अँड या एरियाच्या आसपास इथं कुठेतरी नेपाळचा भूभाग आढळतो. प्रॉपरली मी तुम्हाला नकाशा सुद्धा दाखवेन स्टेप बाय स्टेप. सर्वात पहिला नेपाळबद्दल आपण चर्चा करूयात की कशा पद्धतीनं इंग्रजांनी नेपाळ जिंकून घेतला आणि तिथं वसाहत स्थापन केली. आपण हे सर्व व्हिडिओज एकदम स्टोरी मोरमध्ये तुमचा अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे सर्व गोष्टी, इसवी सन, कोणता इंग्रज अधिकारी होता, लॉर्ड, केन्स, हे सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही माझ्या बॅक साईडला हा एक जगाचा नकाशा बघितला असेल आणि बघितल्याबरोबरच अनेकांना थोडंसं प्रश्न पडला असेल की सर हा कोणता नकाशा आहे, हा दिसायला जगाचा पण याच्यावर मॅक्सिमम नावं थोडीशी चेंज आहेत. तुम्ही भारताच्या ठिकाणी थांबलात पण इथं भारताचं पाकिस्तान वगैरे काहीच दिलं नाही आहे. सो ॲक्च्युअलमध्ये हा जगाचा नकाशा बनवलेला आहे इसवी सन 1900च्या वेळेस जे कोणते देश होते त्या आधारित. आता भारत आणि पाकिस्तानची फाळणी 1947 मध्ये झाली, भारताची फाळणी, त्यामुळं फाळणीनंतर ती लाईन आली असेल जगाच्या नकाशावर. बट त्याच्या अगोदर पाकिस्तान नावाचा राष्ट्र भारताचाच एक भाग होता. आणि आपण डिस्कस करणार आहोत इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहती. त्यामुळे इथं व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथं तुम्हाला काही गोष्टी दिसत असतील, जसं की इंडियाचा नकाशा दिसत आहे, बट इथं राज कोणाचा होता? ब्रिटिश राज, राईट. तुम्ही जर दक्षिणेकडे जर बघताल तर इथं तुम्हाला आजचा इंडोनेशिया हे सर्व गोष्टी दिसत असेल, बट इथं राज्य कोणाचं होतं? डच ईस्ट इंडिज राज्य कोणाचं होतं? इथं सत्ता कोणाची होती? डचांची सत्ता होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये जर बघितलं तिथं सुद्धा इंग्रजांचीच सत्ता होती, कारण इंग्रजांनी तिथं सुद्धा वसाहती स्थापन केल्या होता. आता आपण सुरुवात करणार आहोत नेपाळपासून. भारताच्या
उत्तर प्रदेशच्या जर वरच्या बाजूला गेलं, गोरखपूर साईडला उत्तर प्रदेश नकाशामध्ये, आता तुम्ही इतिहास, भूगोल हे 2 गोष्टी तुम्हाला आर्ट्सला महत्त्वाचे विषय आहेत, त्यामुळं नकाशासोबत तुमचा परिचय असला पाहिजे. नकाशावर कुठला देश कुठं आहे हे सर्व माहीत असले पाहिजे. नाहीतर मग व्हिडिओमध्ये मी बोलत राहील, तुम्हाला नकाशात माहीत नसेल तर मग प्रॉब्लेम होईल. ओके, नीट समजून घ्या की भारताच्या उत्तर दिशेला, जिथं उत्तर प्रदेश राज्य आहे त्याच्या वरच्या साईडला नेपाळ आहे आणि ऑलरेडी इंग्रजांनी भारत हा देश हे त्यांच्या ताब्यामध्ये घेतला होता. आता आजच्या ह्या टॉपिकमध्ये आपण प्रश्न बघा काय लिहून घेतलं. इंग्रजांनी आशिया खंडातील वसाहती स्थापन केल्या, तर कुठे कुठे वसाहती स्थापन केल्या? नेपाळ, सिक्कीम, भूटान, तिबेट या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. राईट, तर हे ते सर्व प्रदेश आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत की इंग्रजांनी कुठं कुठं त्यांचे वसाहती स्थापन केल्या. ऑलराईट, इथं जर बघताल ब्रिटिश, इथं जवळपासचा हा प्रदेश नेपाळचा प्रदेश आहे, हा तिबेटचा प्रदेश आहे, हा ब्रह्मदेश, ज्याला भारतीय लोक ब्रह्मदेश म्हणत होते, बट जगातील लोक त्याला बर्मा असं म्हणत होतं. BURMA, बर्मा. राईट, प्रत्येकांची प्रनाऊन्सिएशनची मेथड थोडी वेगळी असते. आपले लोक, भारतीय लोक त्या एरियाला ब्रह्मदेश म्हणत होते, बट तेथील स्थानिक लोक किंवा जगातील लोक ब्रह्मदेशला बर्मा या नावानं मेन्शन करत होते. ऑलराईट, डन. आता सर्वात पहिले बघा, हिमालयीन पर्वत रांगांमध्ये वसलेल्या नेपाळमध्ये ब्रिटिशांनी प्रतिनिधी पाठवले. हिमालयीन पर्वत रांगामध्ये नेपाळ नावाचा एक एरिया होता, तिथं ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी पाठवले. आता हरिपाठासाठी पाठवले का? नाही, त्यांना तो सत्ता, तो जो एरिया आहे तो काबीज करायचा होता. चेक करूयात, माईक नसता मागच्या, हां, त्यांना तो एरिया काबीज करायचा होता. त्यातील खनिज संपत्ती पाहिजे होती, कच्चा माल तिथून घ्यायचा होता त्यांना. त्यामुळं ब्रिटिशांनी नेपाळ क्षेत्रामध्ये आपले प्रतिनिधी पाठवले की बाबा जे पण तुमच्या काही जवळ असेल ते आमच्या हवाले करून टाका, अदरवाईज युद्धासाठी तयार राहा. कारण नेपाळच्या दक्षिणेला जर बघितलं तर भारतासारखा एक मोठा देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि एवढा मोठा ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला भारत देश, त्या भारतावर सत्ता गाजवणारे ब्रिटिश, त्यांना छोटासा नेपाळ पाहिजे होता. आणि मग या भेटीत नेपाळकडून प्रतिसाद न मिळाल्याने इंग्रजांनी नेपाळशी 2 युद्धे केली. आणि मग जेव्हा ब्रिटिशांनी त्यांचे अधिकारी पाठवले नेपाळला की बाबा आम्हाला हा एरिया पाहिजे, आम्हाला ताब्यात द्या, त्यावेळेस ब्रिटिशांचं रूल कसं होतं की त्या नेपाळचा जो पण राजा होता त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करणार आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला तनखा देणार. तनखा म्हणजे पगार, सॅलरी. आणि ते दिल्यानंतर त्या एरियामध्ये जे पण साधन संपत्ती असेल, जे पण व्यापाराशी संबंधित असेल, ते सर्व इंग्रज अधिकारी करणार. राईट, ह्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. असं इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक राजांसोबत केलेलं आहे. आणि मग या सर्व गोष्टीसाठी इंग्रजांमार्फत त्यांना प्रस्ताव देण्यात आला. नेपाळकडून कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही आणि म्हणून नेपाळने निकालाचा लढा देऊनही 1816 साली इंग्रजांनी नेपाळचा मकवानपूर येथे पराभव केला. आणि इंग्रजांनी म्हटले की बाबा या आमच्यासोबत मिसळा, आम्ही तुम्हाला तनखा वगैरे देऊ. नेपाळचं म्हणला पॉसिबल नाही, जा तुम्ही जा, काय करायचं ते करून घ्या. असे वादविवाद त्यावेळेस झाले आणि मग इंग्रज आणि नेपाळ यांच्यामध्ये युद्ध झाली. आणि युद्ध झाल्यानंतर नेपाळचा जो हार झाली, त्या तहात, युद्धात जर तुमची हार होत असेल तर त्याला तह असं म्हणण्यात येते. नेपाळशी झालेल्या तहात किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये इंग्रजांनी तराई, कुमाऊ, गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले. आता असं हे तराई, कुमाऊ, गढवाल असं म्हटलं की अनेकांच्या दिमागाच्या वरून जाते. नेपाळवर युद्ध करायचं असेल तर भारताच्या उत्तरेकडून किंवा नेपाळच्या दक्षिणेकडून युद्ध होईल. हा नकाशा बघा, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. हा तत्कालीन 1816चा
ज्या वेळेस युद्ध झाला होता, हा त्यावेळेस नेपाळचा नकाशा आहे. व्यवस्थित चेक करा. आणि या युद्धामध्ये हा इकडच्या साईडला जर तुम्ही बघताल तर ह्या ब्ल्यू कलरमध्ये भारताची सीमा आहे. राईट. भारताचा जर नकाशा बघितला तर नेपाळ एकदम छोटं दिसतंय. आपण चर्चा नेपाळबद्दल करायला, त्यामुळे नेपाळच्या नकाशाला मोठं ठेवण्यात आलेलं आहे. ओके, माझं म्हणायचं तात्पर्य समजून जाईल. तर इंग्रजांनी जेव्हा भारतातून नेपाळवर आक्रमण केले तर 3 ठिकाणी त्यांनी, एकूण 2 युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये त्यांनी 3 ठिकाण नेपाळचे त्यांच्या ताब्यात घेतले. कोणते कोणते 3 ठिकाण ताब्यात घेतले? तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीनुसार तराई, सर्वात पहिले काय आहे, तराई, कुमाऊ, गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले. नेपाळ देशामध्ये जे प्रदेश असतात ते 3 प्रदेश त्यांनी ताब्यात घेतले. सर्वात पहिले बघू शकता, हा तुम्हाला कुमाऊचा भाग दिसत असेल, हा भाग नेपाळनं ताब्यात घेतला. नेपाळचा हा भाग इंग्रजांनी ताब्यात घेतला. त्यानंतर उत्तर प्रदेश च्या वरच्या साईडला बघितलं तर हा तुम्हाला तराई प्रदेश दिसेल, हा सुद्धा इंग्रजांनी ताब्यात घेतला. म्हणजे प्रॉपर नेपाळला तिन्ही बाजूनं त्यांनी घेरलं. आणि गडवाल नावाचा हा एरिया आहे, हा सुद्धा इंग्रजांनी ताब्यात घेतला. इकडच्या साईडला बघताल तर हा पूर्ण हिमालयीन रेंजेस आहेत, त्यामुळं युद्धजन्य परिस्थिती तिथं नाही. बट जिथं लोकवस्ती आहे, जिथं खनिज संपत्ती आहे, कच्चा मालाची उपलब्धता आहे, जिथं व्यापार मोठ्या प्रमाणावर करता येईल, ते 3 क्षेत्रे इंग्रजांनी ताब्यात घेतली. आणि अशा प्रकारे नेपाळसोबत युद्ध करून त्यांनी 1816 मध्ये नेपाळच्या मकवानपूर इथं नेपाळाला हरवलं आणि इंग्रजांचा तिथं सत्ता स्थापन झाली. ही गोष्ट कधीची आहे? 1816ची. राईट. आता लक्षात काय ठेवायचं आहे, इंग्रजांनी नेपाळमध्ये 2 प्रतिनिधी पाठवले, नेपाळनं प्रस्ताव नाकारला, म्हणून इंग्रजांनी 1816 मध्ये नेपाळसोबत युद्ध केलं आणि नेपाळला ते युद्ध हरावं लागलं. आणि युद्ध हरल्यामुळे नेपाळचे 3 प्रदेश इंग्रजांना द्यावं लागले. कोणते कोणते 3 प्रदेश आहेत? स्क्रीनवर चेक करा. कुमाऊ, तराई प्रदेश आणि गढवाल. इथंपर्यंत क्लिअर झालं? इंग्रजांची आशिया खंडातली पहिली वसाहत भारतानंतर नेपाळ सोक्षमोक्ष लागला. राईट. त्याच्यानंतर इंग्रजांनी सिक्कीमला टार्गेट केलं. राईट. आता सिक्कीम, आसाम, गंगटोक हे जे राज्य भारताच्या कोणत्या दिशेला आहे तुम्हाला लक्षात आहे? राईट. बांगलादेश, कोलकाता, पश्चिम बंगालच्या साईडला जे 7 सिस्टर्सचा इलाका आहे, तिकडच्या साईडला जे 7 राज्य आहेत त्यापैकीच सिक्कीम हा एक एरिया आहे. राईट. आता नीट ऑब्झर्व करा की भारताच्या उत्तर सीमेला, नीट ऑब्झर्व करा, भूटान, बंगाल, त्यावेळेसचा बंगाल, नेपाळ, तिबेट यांनी सिक्कीम वेढलेले आहे. राईट. म्हणजे भारताचा उत्तर दिशेला, उत्तर पूर्व दिशेला जो सिक्कीम नावाचं राज्य आहे, त्या सिक्कीमच्या आजूबाजूनं भूटान, बंगाल, नेपाळ, तिबेट हे राज्य त्याच्या आजूबाजूला वेढलेले आहेत. राईट. आणि 1815 मध्ये सिक्कीमचा राजा होता. 1815 मध्ये सिक्कीमचा राजा होता. व्यवस्थित ऑब्झर्व करा. नेपाळसोबत युद्ध झालं 1816 मध्ये, त्याच्या 1 वर्ष अगोदरची ही घटना आहे. 1815 मध्ये सिक्कीमचा राजा होता. त्या राजाने दार्जिलिंग सभोवतालचा प्रदेश ब्रिटिशांना दिला. बदल्यात त्याला वार्षिक तनखा सुरू झाली. म्हणजेच जसं इंग्रजांनी नेपाळला प्रतिनिधी पाठवले, प्रस्ताव पाठवला, तसंच सिक्कीमला सुद्धा पाठवला असेल. आणि मग ते प्रस्ताव आल्याबरोबर सिक्कीमचा त्यावेळेचा जो राजा होता त्यानं इंग्रजांना स्वतःहूनच दार्जिलिंग सभोवतालचा प्रदेश जो आहे त्याच्या इंग्रजांना दिला. त्याच्या बदल्यात त्या राजांना इंग्रजांमार्फत काय सुरू झाली? तनखा सुरू झाली. तनखा म्हणजेच काय? इंग्रज त्याला सॅलरी देणार. दार्जिलिंगचा जे पण इलाका आहे तो इंग्रजांच्या ताब्यात जाणार. तिथून कच्चा माल, चहा, वॉटेवर ते काढून घेतील. चहाची सुरुवात सुद्धा इंग्रजांनीच भारतामध्ये केली होती. तो गोष्ट नंतर कधीतरी सांगेन मी. ओके. मग आता
हे सर्व एखाद्या कोणी ना कोणी कुठला ना कुठला अधिकारी करेल. कोणता अधिकारी केला होता? लॉर्ड डलहौसी सिक्कीमचा काही भाग जिंकल्याने भारत तिबेट व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले. राईट. आता सिक्कीमच्या राजानं स्वतःहूनच तो एरिया, दार्जिलिंगचा जवळपासचा एरिया जो आहे तो इंग्रजांना दिला होता. राईट. आणि इंग्रजांना ते दिल्यामुळं त्यावेळेस जो इंग्रजांचं प्रतिनिधित्व करणारा अधिकारी होता लॉर्ड डलहौसी, यानं काय केलं? भारत तिबेट व्यापारावरील जकातीचा अधिकार इंग्रजांना मिळवून दिलं. तर आता एक जकातीचा अधिकार कसं मिळवला? इथं व्यवस्थित चेक करा. हा तुम्हाला सिक्कीमचा 1815च्या वेळेसचा नकाशा दिसेल. राईट. इथं जर व्यवस्थित बघा, हा सिक्कीमचा एरिया आहे. राईट. आणि हा सिक्कीमचाच एक पार्ट, हा जो सिक्कीम राज्य आहे तो काही अशा प्रकारचा होता. मी तुम्हाला शो करेन, व्यवस्थित चेक करा. हा सिक्कीमचा अगोदरचा पार्ट बघा, इंग्रजांना देण्या अगोदर कसा होता. काही अशा प्रकारचा एरिया अगोदर सिक्कीमचा होता. त्याच्यानंतर 1815 मध्ये सिक्कीमच्या राजानं स्वतःहून इंग्रजांना दार्जिलिंगचा आसपासचा एरिया देऊन टाकला. आता हा जो तुम्ही व्हायलेट कलर मध्ये पाहताय, हा दार्जिलिंगचा सभोवतालचा एरिया आहे जो सिक्कीमच्या राजानं इंग्रजांना दिला होता. आता हा भाग मिळाल्यामुळं झालं काय? नेक्स्ट पॉइंट चेक करा की भारत तिबेट व्यापारावरील जकातीचे अधिकार इंग्रजांना मिळाले. आता इथं व्यवस्थित ऑब्झर्व करा की एकदा का सिक्कीम राज्यामध्ये घुसलत, तिथून तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्व करा, हा भारताचा ब्रिटिश पश्चिम बंगालचा एरिया आहे. हा सिक्कीम राज्य आडवा येत होता, कारण इथं भारत आहे, इथं नेपाळ आहे, आणि ह्या इंग्रजांना तिबेटला सुद्धा जायचं होतं, तिबेट सुद्धा घ्यायचं होतं. बट बंगालवरून तिबेटला जायचं असेल तर कुठं ना कुठं प्रॉब्लेम्स येत होत्या. त्यामुळं त्यांनी सिक्कीमचा हा एरिया घेतला आणि याच्यामुळं बंगालवरून त्यांना तिबेटला जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला. भारतासोबत काय सांगण्यात आलेलं आहे की एरिया लक्षात घ्या, हा एरिया मिळाला, संपला. आता इथून तुम्ही इकडं कधीही जाऊ शकता, कारण इकडं जर बघितलं तर इथं हिमालयीन रेंजेस आहेत. आता काही जणांची दिमाग चालतील की सर नेपाळ तर त्यांचंच होतं ना. राईट. इकडे हिमालयीन रेंजेस आहेत, हिमालयामधून जाणं पॉसिबल नाही. मानस सरोवर आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, तिथून रस्ते वाहतूक सोयीस्कर नाही. त्यामुळं त्यांना काहीही करून सिक्कीम घ्यायचं होतं, जेणेकरून त्यांना तिबेटमध्ये जाता येईल. आणि एक जर गोष्ट ऑब्झर्व केली, नेपाळ त्यांच्यासोबत 1916ला आलेला आहे. त्यांनी सिक्कीम राज्य जो आहे तो नेपाळ त्यांच्यासोबत 1816ला आलेला आहे. इंग्रजांना सिक्कीमचा जो दार्जिलिंगचा पार्ट आहे तो इंग्रजांना 1815 मध्ये मिळालेला आहे. क्रोनॉलॉजी समजायली. राईट. पार्ट खूप किचकट आहे, मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करायलो. ऑल राईट. हा झाला सिक्कीमचा सुद्धा पार्ट. नेपाळसोबत तर 2 युद्ध करावं लागली 1816 मध्ये. बट सिक्कीमचा दार्जिलिंगचा जो पार्ट त्यावेळेसचा होता तो राजानं स्वतःहून त्यांना दिला होता. त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भूटान. आता भूटान हा एरिया नकाशामध्ये कुठं आहे तर हा आहे भूटानचा एरिया. 1841 ते 1870च्या दरम्यानचा भूटानचा एरिया. क्लिअर व्हायलेत गोष्टी, कुठं कुठं काय 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 नाहीत ते. हां. आता भूटानबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की भारताच्या उत्तरेला असलेल्या भूटानचे भौगोलिक महत्त्व ओळखून वॉरन हेस्टिंग्स नाव लक्षात ठेवायचं. नाव काय? वॉरन हेस्टिंग्स. इंग्रज अधिकारी जे होते
भाई भारतातल्या लोकांपेक्षा लई दिमागदार होते. मला तर असं कधी कधी इतिहास वाचत असताना गोष्टी जर ऐकल्या तर असं वाटते की आत्ता जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यापेक्षा इंग्रजच बरे होते. दोन थोबडीत हाणत होते, मारत होते, बट काम परफेक्ट होतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे अनेक पूल आहेत जे इंग्रजांनी बांधलेले आहेत, राईट. त्या पुलाच्या देखरेखीसाठी, त्या पुलाच्या इन्स्पेक्शनसाठी आजसुद्धा महाराष्ट्र सरकारला इंग्लंडवरून पत्र येतात की बाबा 1870मध्ये ब्रिटिश सरकारचं राज्य भारतामध्ये असताना महाराष्ट्रातला या ठिकाणी आमच्या सरकारमार्फत एक पूल बांधण्यात आला होता, त्याची व्हॅलिडिटी संपुष्टात आलेली आहे, कृपया त्याचा वापर तुम्ही करू नका, नवीन पुले बांधा. आणि नवीन पूल ऑलरेडी बांधलं, ते पडून गेलं, बट इंग्रजांचं पूल आजही तसंच आहे. आमच्या देगलूरला सुद्धा ब्रिटिशकालीन एक पूल आहे जे देगलूर ते खानापूरला जोडते. तो पूल 100-150 वर्ष जुना आहे, तो तसंच मजबूत आज सुद्धा आहे. जो नवीन बांधलेला आहे 20-15 वर्षाखाली, तो पडायला आला आता. हे ब्रिटिशांचं काम होतं. हां, मान्य आहे की आपल्यावर सत्ता त्यांनी गाजवलं, जे की वाईट होतं, बट कामाबद्दल एकदम त्यांनी परफेक्ट होते. हेच नाही, ओडिसा राज्य जे होतं तिथं सूर्यमंदिर होतं. ते सूर्यमंदिर कोणार्कचं अक्षरशः जंगलामध्ये, झाडामध्ये, झुडपामध्ये दबून सुद्धा गेलं होतं, दिसत सुद्धा नव्हतं. एक ब्रिटिश अधिकारी जेव्हा शिकारीसाठी जंगलात वगैरे गेला तेव्हा त्याला तिथं ते मोठं भव्य मंदिर सापडलं होतं. म्हणजे भारतातले जे लोक होते ते आपली आपली जे पौराणिक वास्तू आहे हे सुद्धा जतन करायचे विसरून गेले होते. का त्यावेळेसची मानसिकता होती आय डोंट नो, बट असं ॲक्च्युअलमध्ये झालेल्या गोष्टी आहेत. आता इथं सुद्धा बघा काय सांगण्यात आलेलं आहे की भारताच्या उत्तरेला असलेल्या भूटानचे भौगोलिक महत्त्व ओळखून त्यांना लगेच लक्षात आलं, वॉरेन हेस्टिंग्सला, की बाबा हा जो भूटानचा एरिया आहे हा खूप आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आपण जसं नेपाळ घेतलं, आपण जसं सिक्कीमचा, दार्जिलिंगचा पार्ट घेतलं, तसंच आपल्याला भूटानसुद्धा घ्यावं लागेल, कारण त्याचं भौगोलिक महत्त्व खूप जास्त आहे. आणि हे वॉरेन हेस्टिंग्सला लगेच ओळखू आलं. आणि मग या संबंधामुळे इंग्रजांनी बंगाल ते तिबेट हा भूटानमधून जाणारा व्यापारी मार्ग खुला केला. बघा, एक 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 देश घेत गेले आणि तिथून जाणारे व्यापारी मार्ग ते बांधत गेले. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की इंग्रजांनी बंगाल ते तिबेट हा भूतानमधून जाणारा व्यापारी मार्ग खुला केला. म्हणजे हा बघा, हा बंगाल, राईट, ह्या बंगाल हा भारताचा एरिया आहे आणि इथून यांना तिबेटला जायचं होतं, राईट. म्हणून त्यांनी भूटान सुद्धा घेतलं आणि मग ह्या भूटानमधून तिबेटला जाणारा एक व्यापारी मार्ग खुला केला, राईट. हे होता हेस्टिंग्स. क्लिअर झालं कशा कशा गोष्टी व्हायल्यात ते? यस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे की 1841मध्ये, आता 1815ला आणि 1816ला लगातार 2 वेळेस त्यांना नेपाळ आणि सिक्कीम आलं, 15ला आणि 16ला. त्याच्या एक 30-35 वर्षानंतर 1841मध्ये ॲशले एडन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. प्रत्येक वेळेस एक नवीन ब्रिटिश अधिकारी असेल, तुम्हाला नाव लक्षात ठेवावे लागेल. तर ॲशले एडननं काय केलं, भूटान विरुद्ध आक्रमक धोरणे स्वीकारली आणि 1865मध्ये झालेल्या युद्धात भूटानचा पराभव झाला. आता आक्रमक धोरणं म्हणजेच काय, की बघा भूटानच्या जर बाजूला बघितलं तर एका साईडला नेपाळ होता, तो इंग्रजाच होता. भूटानच्या दक्षिण बाजूला बघितलं तर बंगाल होता. ह्या दोन्हीही भूटानच्या सीमाला इंग्रजांचा अधिकार होतं. आणि आक्रमक धोरणे स्वीकारणं म्हणजेच काय, सीमालगत कुठलाही व्यापार होऊ द्यायचा नाही. सीमालगत जर कुठले भूटानचे लोक ये जा करत असतील त्यांच्यावर हल्ला करायचा, आक्रमण करायचं, पोझिशन तिथं टाईट ठेवायचं. जसं भारत पाकिस्तान बॉर्डरवर एकदम आक्रमक धोरण असतं, ना इधर आने का ना इधर से जाने का, आल्या की मेल्यास, अशा प्रकारचे धोरण त्यांनी आखलं, जेणेकरून त्यांना भूटान लवकरात लवकर मिळावा. आणि तसंच झालं. 1865मध्ये इंग्रजांनी भूटान सोबत युद्ध केलं आणि त्या भूटानचा पराभव केला. आणि मग 1865मध्ये भूटानचा पराभव झाल्यानंतर पॉइंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे,
भूटानने जिंकलेला भूप्रदेश ब्रिटिशांना द्यावा लागला. भूटानसोबत केलेल्या युद्धामध्ये जे पण भूप्रदेश इंग्रज जिंकले, भूटानला तो प्रदेश कोणाला द्यावा लागला? इंग्रजाला द्यावं लागला. आणि इंग्रजांचं एकच आहे, एकदा युद्ध करायचं, जिंकायचं, आला ठीक, न आला मेला. आणि मग तुला जर युद्ध करायचं नाही राजाला, तर राजाला पगार चालू करून टाकायची, तनखा चालू करून टाकायची. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा द्यावा असा तह झाला. भूटानचा जो राजा होता तो म्हटला की तुम्ही तर आमच्यासोबत जिंकलात, आमचा प्रदेश काढून घेतलात, ॲटलिस्ट आम्हाला तनखा तर द्या. आणि मग दोघांमध्ये जे तह झाला, करार झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, त्यानुसार ब्रिटिशांना त्या भूटानच्या राजाला तनखा द्यावी लागली. त्याच्यानंतर आणखी एक व्यवस्थित चेक करा की हा भूटानचा नकाशा आहे, राईट. तर इंग्रजांनी युद्ध केल्यामुळं मोंगर, सारपांग, चुका, समत्से असे काही पॉइंट्स, असे काही क्षेत्र आहेत, ते भूटानकडून इंग्रजांच्या हद्दीमध्ये आले. बट काही जो पार्ट होता तो स्टील भूटानच्या राजाकडेच होता. काही पार्ट जो होता तो स्टील कोणाकडे होता? भूटानच्या राजाकडेच होता. पण 1910 मध्ये, 1910 मध्ये झालेल्या तहाने भूटानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. बघा, 1865 मध्ये त्याने खालचे काही राज्य किंवा खालचे काही गावं त्यांनी काढून घेतले. 30-35 वर्षानंतर वापस काही ना काही गोष्टी झाल्या, वापस एक कॉन्ट्रॅक्ट झालं, ज्याच्या कॉन्ट्रॅक्टनुसार जो भूतानचा राजा होता त्या भूतानच्या राजानं काय केलं? संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. संरक्षण व परराष्ट्र धोरणाचा अधिकार इंग्रजांना मिळाला म्हणजेच काय? समजून घ्या, आता इंग्रज ह्या पूर्ण एरियाचं संरक्षण करतील, ह्या पूर्ण ह्याच्यावर त्यांचा अधिकार असेल. आणि परराष्ट्र धोरण म्हणजे तिबेट आणखी इंग्रजांना मिळाला नव्हता, राईट. तिबेटचा जो प्रदेश आहे तो आणखी इंग्रजांना मिळाला नव्हता. त्यामुळं कुठं ना कुठं तिबेटवर चायनाची सत्ता होती. चायनीज सुद्धा तिबेट घेण्याच्या तयारीमध्ये होते, ज्याला आजच्या भाषेत तिब्बत असं म्हणतात. आणि मग ह्या चायनीज आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी भूटानच्या राजानं इंग्रजांना सांगितलं की बाबा, हे पूर्णच्या पूर्ण जो आमचं भूटानचं एरिया आहे त्या सर्व एरियाचं संरक्षण आणि आमचा देश लोकांसोबत काय काय डील करेल, दुसऱ्या देशांसोबत, इतर देशांसोबत, ते पूर्ण अधिकार इंग्रजांना दिले. आणि मग हे अधिकार इंग्रजांना मिळाल्यामुळं भूटानच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप न करण्याचे इंग्रजांनी मान्य केले. आणि मग त्या राजानं सांगितलं की बाबा, आमची जे बॉर्डर आहे ते सगळं तुम्ही घ्या, राईट. दुसऱ्या देशासोबत आम्ही काय करायचं, परराष्ट्र धोरण हे तुम्हीच ठरवा. बट आमचे जे आता राहिलेले जे गावं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका, हा एवढा एरिया आमच्यासाठी ठेवा. तुम्हाला भारतामधून तिबेटला जायचं आहे ना, तर तुम्ही ह्या इकडून जा, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. बट हा जो एवढा एरिया आहे तो आमच्यासाठी ठेवा, आमच्या अंतर्गत मामल्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नकात. ब्रिटिशांनी ते मान्य केलं आणि वापस नवीन कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यामध्ये झाला 1910ला. आणि अशा प्रकारे 1910 मध्ये इंग्रजांनी पूर्णपणे भूटानवर सुद्धा आपलं अस्तित्व दर्शवलं आणि भूटान सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये घेतला. म्हणजे बघा, 100 वर्षाचा कालावधी आहे. नेपाळ 1816 मध्ये नेपाळ आलं, तर त्याच्या 100 वर्षाच्या आसपास नंतर, 94 वर्षानंतर त्यांना भूटान मिळालं, राईट. आता बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं जगाच्या नकाशामध्ये, तर त्यांच्याजवळ नेपाळ आलं, भारत आलं, भूटान आलं, आसाम तर ऑलरेडीच भारताचा पार्ट होता. आता त्यांची नजर होती ब्रिटिशांची तिबेटवर, राईट. आणि तिबेटचा नकाशा काही अशा पद्धतीचा आहे. इथं तुम्हाला आणखी काही गोष्टी प्रॉपर पद्धतीनं क्लिअर होतील. जेव्हा गोष्ट तिबेटची असते तेव्हा सोपं नसतं. का? कारण तिबेट मिळवण्यासाठी सर्वात पहिला अग्रेसर होता तो म्हणजे क्विंग डायनेस्टी, चीन साम्राज्य. त्यानंतर भारतावर तर पूर्णपणे अधिकार ब्रिटिशांचाच होता. त्यानंतर
वर होतं तिबेटच्या वर रशियन साम्राज्य. आणि आत्तापर्यंत जे ब्रिटिश धरपकड करत होते 1900 कितीपासून 1815 पासून 1910 पर्यंत ब्रिटिश जे आहेत त्या 100 वर्षाच्या कालावधीत इथल्या इथंच गुरफटत होते. म्हणजे भारत त्यांच्याजवळ आलं, नेपाळ, दार्जिलिंग, सिक्कीम, भूटान, पश्चिम बंगाल आणि इकडं आसामचा एरिया, ह्या 100 वर्षाच्या कालावधीत ते फक्त इथल्या इथंच गुरफटत होते. आता त्यांना एक मोठं क्षेत्र हस्तक्षेप करायचं होतं, ते म्हणजे तिबेट. आणि तिबेटबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. तिबेटबद्दल की दलाई लामांच्या प्रभावाखालील तिबेटमध्ये रशियाला अटकाव करणे व आपला व्यापार वाढवणे हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते. बघा इंग्रज किती एकदम खिलाडी होते की त्यांना काहीही करून तिबेट हे क्षेत्रफळ घ्यायचं होतं, राईट. आणि मग हे जे तिबेट होतं, ह्या तिबेटचे जे प्रमुख व्यक्ती असतात, धर्मगुरू दलाई लामा असं त्यांना म्हणण्यात येतं. आणि हे दलाई लामाच्या अंडरमध्ये हा पूर्णच्या पूर्ण हा तिबेटचा एरिया होता. आणि रशियाला सुद्धा इथं यायचं होतं. आणि मग त्यांनी हळूहळू दलाई लामा बरोबर आपलं सहवास वाढवला. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, लामाच्या प्रभावाखालील तिबेटमध्ये रशियाला अटकाव करणे व आपला व्यापार वाढवणं हे इंग्रजांचे उद्देश होते. म्हणजे रशियाला तिथं येऊ द्यायचं नाही आणि आपला व्यापार तिथं वाढवायचा हे त्यांचं उद्देश होतं. आणखी एका व्यक्तीचं नाव, लॉर्ड कर्झनच्या काळात फौजा तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत पोहोचल्या. आता नकाशा जर बघितलं तर हे ब्रिटिश भारत होतं. ह्या एरियामध्ये ब्रिटिशाचं भारत म्हणजे भारतीयांचं भारत, जिथं ब्रिटिशांचं अधिकार होतं. त्यांना जर तिबेटवर जायचं असेल तर असंच जातील ना दक्षिणेकडून, एकतर लडाख करून काश्मीर साईडनं जातील किंवा नेपाळ त्यांचंच होतं, सिक्कीम त्यांचंच होतं, भूटान त्यांचंच होतं, इकडून जातील. तर झालं काय की इयर चेक करा, 1907 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळात, लॉर्ड कर्झन नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, त्याच्या काळात इंग्रजी फौजा तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत पोहोचल्या. का? व्यापार वाढवायचं होतं, व्यापाराच्या नावानं तिबेटवर त्यांचं कंट्रोल घ्यायचं होतं. आणि मग त्यांनी भारतातून निघाले. तर त्यावेळेसची जी तिबेटची राजधानी होती तिथंपर्यंत गेले बॉस. आहे बघा ही राजधानी ल्हासा, या ल्हासापर्यंत ते पोहोचले. दिसाले भारतापासून ते कुठंपर्यंत गेले, ल्हासापर्यंत, जी तिबेटची राजधानी होती. अधिकारी कोण होता? लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. आणि मग इथंपर्यंत गेले म्हणजे ऑब्व्हियसली भाई त्या देशामध्ये एंट्री केले ना, कॅपिटल सिटीमध्ये गेले. झालं काय की 1907 मध्ये झालेल्या इंग्लंड रशिया करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता देण्यात आली. पुढील काळात चीनने तिबेटवर पूर्णतः ताबा मिळवला. बघा भाई की रशियाला सुद्धा वरून यायचं होतं खाले, रशियाला, ओके. अँड इंग्रजांना सुद्धा तिबेटमध्ये जायचं होतं, इंग्रजांना सुद्धा तिबेटमध्ये जायचं होतं. दोघं पण बाहेरचे देश आहेत, बट ॲक्च्युअलमध्ये तिबेटवर ताबा मिळवण्याचा जर कोणाचा हक्क असेल तर तो चीनचा होता. कारण चीन अनेक वर्षापासून प्रयत्न करत होता की तिबेट हा जो आहे तो चीनमध्ये समाविष्ट व्हावा. बट दलाई लामामुळं ते पॉसिबल नव्हतं. कारण दलाई लामाला वाटत नव्हतं की बाबा आपला तिबेट नावाचा जो देश आहे तो चीनमध्ये जाऊ नये. म्हणून दलाई लामा इंग्रज आणि रशिया ह्या दोघांसोबत जास्त सहवासात होता. आणि मग चीनला कुठं ना कुठं कळालं की बाबा तिबेट हा देश आता एकतर इंग्रजांच्या अधिकाराखाली जाईल किंवा रशियन साम्राज्याच्या अधिकाराकडे जाईल, आपल्याला मिळणार नाही. मग कुठं ना कुठं चीन, रशिया आणि इंग्रज याच्यामध्ये करार झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टनुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता मिळाली. मग 1907 मध्ये जे तह झालं त्याच्यामध्ये
इंग्रजांनी आणि रशियाने ठरवलं की बाबा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हीच तिबेट सांभाळा. त्यांनी तिबेटमध्ये जास्त पुन्हा काही दखल अंदाजी केली नाही. कारण इंग्रजांना हळूहळू हळूहळू प्रत्येक देश स्वातंत्र्य होत होते. प्रत्येक देशामध्ये आझादीची ठिणगी उडाली होती आणि इंग्रजांना कळालं होतं की बाबा आता जो आपला ब्रिटिश एम्पायर आहे हा कुठं ना कुठं मावळायला आलेला आहे. आणि मग त्यांनी आणखी काही देशांमध्ये वसाहती स्थापन करण्याचा नाद हळूहळू सोडून दिला. जिथं ऑलरेडी वसाहती आहेत तेच सांभाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगोदर एक म्हण फेमस होती की ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नाही. कारण ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिशांचा अधिकार आहे, तिकडं जर संध्याकाळ असेल तर भारतामध्ये कुठं ना कुठं सकाळ असते. भारतामध्ये सकाळ असेल तर इंग्लंडमध्ये जिथं ऑलरेडी ब्रिटिशांचं राज्य आहे तिथं संध्याकाळ असेल. म्हणजे ब्रिटिश राज्यांमध्ये कुठं ना कुठं जिथं ब्रिटिशांचा अधिकार आहे तिथं सूर्य दिसतच आहे. राईट. बट यावेळेस उलटं झालं. 1910 मध्ये जो ब्रिटिश आणि रशियननी कॉन्ट्रॅक्ट झाला त्यानुसार तिब्बत तुम्हीच ठेवून घ्या, आम्हाला लागत नाही. त्यांनी पोहोचले होते, कुठंपर्यंत पोहोचले होते, लासापर्यंत. बट कॉन्ट्रॅक्टनुसार 1907 मध्ये झालेल्या तहानुसार तत्वतः मान्यता चीनला देण्यात आली आणि तो चीनला म्हटले बाबा ठीक आहे ठेवून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके. त्याच्यानंतर पुढील काळात चीनने तिबेटवर पूर्णपणे ताबा मिळवला. त्याच्यानंतर चीन म्हणला की हे ठेवतो नाही, हे मजच आहे, तुम्ही चला निघा इथून. आणि मग नंतर तिबेटवर पूर्णपणे ताबा चीनचाच आहे. जो तिबेट अगोदर एवढा बलशाली एवढा मोठा दिसत होता आता खूप छोटा राहिलेला आहे. हे होते इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहती. सर तुम्ही तर सुरुवातीला सांगितलं की वसाहतीमध्ये सिक्कीम, बांगलादेश, नेपाळ, तिबेट, भूतान हे होते. हे सर्व तुम्ही घेतला. बट व्हॉट अबाउट ब्रह्मदेश? ब्रह्मदेश म्हणजे त्यावेळेसचा बर्मा, BURMA. बर्माला आपले भारतीय वंशाचे लोक ब्रह्मदेश असं म्हणत होते, ज्याला तेथील स्थानिक लोक बर्मा असे म्हणतात. आणि आज 2026, 27, 28, 29 मध्ये 21st सेंचुरीमध्ये त्या देशाचं नाव म्यानमार असं आहे. सर मग ह्याच्यासाठी काय करावं लागलं? तर ह्या ब्रह्मदेश मिळवण्यासाठी इंग्रजांना 3 युद्ध करावे लागले. सर्वात जास्त युद्ध जर इंग्रजांना करावं लागले असतील तर ते युद्ध करावं लागले इंग्रजांना ब्रह्मदेश मिळवण्यासाठी. आता मी सर्वात पहिले तुम्हाला भारताचा नकाशा दाखवतो. ओके, इथं चेक करा. हा आपला भारताचा नकाशा आहे. ऑलराईट. ब्रिटिश कालखंडातला. आणि या भारताच्या जर तुम्ही पूर्वी भागाला बघत असाल, राईट, तर इकडं तुम्हाला हा बर्मा नावाचा एक देश दिसत असेल. राईट. जो त्यावेळेसचा ब्रह्मदेश आणि आत्ताचा म्यानमार आहे. तर हा म्यानमार आणि ब्रह्मदेशचा इलाका मिळवण्यासाठी इंग्रजांना तब्बल 3 युद्ध करावी लागली. इंग्रजांना किती युद्ध करावी लागली? टोटल 3 युद्ध करावी लागली. आता त्या 3 युद्धाला तुमच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार जी नावे देण्यात आलेली आहेत ती नावे काही अशा पद्धतीने आहेत. पहिले ब्रह्मी युद्ध, दुसरे ब्रह्मी युद्ध आणि तिसरे ब्रह्मी युद्ध असे त्याची नावं देण्यात आलेली आहेत. राईट. हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. मी हा व्हिडिओ घेत असताना माझा व्हॉइस एकदम म्हणजे स्लोमध्ये बोलत आहे का? कारण माझ्याकडून कुठल्या तरी देशाचं नाव चुकीचा प्रोनाऊन्स होऊ नये, कुठल्या तरी ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव चुकीचा माझ्या तोंडातून निघू नये, इसवी सन चुकू नये म्हणून. त्यामुळं कदाचित व्हिडिओची लेंथ जी आहे ते 20-30 मिनिटावरून 45 ते 50 मिनिटापर्यंत जाऊ शकते. त्यामुळं इफ इन केस तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आणि तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत, रिवाईज करायचे आहेत, तर तुम्ही 1.25च्या स्पीडनं किंवा 1.5च्या स्पीडनं बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आता बघा, ब्रह्मदेशाचा
एरिया मिळवण्यासाठी इंग्रजांनी सुरुवात केली होती 1824 मध्ये. कधी सुरुवात केली होती? 1824 मध्ये. इसवी सन 1800 ते 1900च्या आसपास इंग्रजांनी पूर्णच्या पूर्ण 100 वर्षाच्या 80 ते 70 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण ब्रह्मदेश मिळवला. जगाच्या जर नकाशावर बघायचा असेल तर व्यवस्थित चेक करा. इथं तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील की इंग्रज सर्वात पहिले भारतामध्ये घुसले. राईट बाई, भारताचा नकाशा उद्या हां थोडंसं भारत कंट्रोल केलं आणि मग भारत कंट्रोल केल्यानंतर 1820 पासून पुढे 60 ते 70 वर्ष लागली त्यांना हा बर्माचा एरिया मिळवण्यासाठी. आणि मग एकदा का हा एरिया मिळाला की हा एरिया मिळाल्यानंतर हळूहळू 19व्या शतकात ते नेपाळ, भूटान, बांगलादेश, तिबेट यासारख्या एरियामध्ये त्यांनी गेले. म्हणजे प्रत्येक एरियाला त्यांनी काही स्पेसिफिक दिलेलं आहे. आता हे तर सगळ्या गोष्टी एकीकडेच. ओके, म्हणजे आशियाई देश ह्या इंग्रजांमुळं परेशान होतेच तर होते. बट जे युरोपीय देश आशियाई आफ्रिका खंडामध्ये वसाहती स्थापन करायला आले होते त्या देशांमध्ये सुद्धा एकमेकांप्रती तणाव, एकमेकांप्रती द्वेष, एकमेकांप्रती दुश्मनी होती. की जसं फ्रान्सला कळालं इंग्रजांनी मलेशिया, म्यानमार वगैरे घेतलं, फ्रान्स आणखी कोणते तरी देश घ्यायचा. जसं पोर्तुगाल आणि स्पेनला कळालं फ्रान्सनं भूटानमध्ये आलेले आहेत, हे सुद्धा येऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटायचे, बोलायचे की तुम्ही इंग्रजांसोबत व्यवहार करू नका, आमच्यासोबत व्यवहार करा. म्हणजे ह्यांच्यामध्ये सुद्धा चुरस लागली होती. सर तुम्हाला कसं माहीत, फोन केलते का? नाही बाई, इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, इथं चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. आता सर्वात पहिला बघा, इंग्रजांना बर्मा नावाचा देश वापस मी सांगायलो इंग्रजांना ब्रह्मदेश किंवा बर्मा मिळवण्यासाठी टोटल 3 युद्ध करावी लागली. प्रत्येक युद्धामध्ये जो ब्रिटिश अधिकारी होता तो एक वेगळा अधिकारी होता. आणि इंग्रजांनी जे 3 युद्ध केली बर्मा हा मिळवण्यासाठी, त्या 3 युद्धामागील रिझन वेगवेगळे होते. काय काय रिझन होते? कशामुळं इंग्रजांनी ब्रह्मदेशासोबत पहिलं युद्ध केला, कशामुळं दुसरं युद्ध केलं आणि कोणत्या कारणामुळं तिसरं युद्ध झालं, स्टेप बाय स्टेप चेक करूयात. सर्वात पहिले ब्रिटिशांनी 1824 ते 1826 मध्ये भारताचा गव्हर्नर, भारतामध्ये सत्ता कोणाची होती? ब्रिटिशांची. त्यावेळेस भारताचा गव्हर्नर कोण होता? जनरल लॉर्ड ॲर्महर्स्ट याने म्यानमार विरुद्ध युद्ध पुकारले. आता झालं काय असेल, एवढा मोठ्या भारतावर त्यांनी कब्जा केले. ब्रह्मदेश तर छोटा आहे, सांगितलं ब्रह्मदेशमध्ये जे पण राजा विजा जो पण होता त्यावेळेसचा की बाबा आम्हाला तुमच्या देशामध्ये यायचं आहे, कच्चा माल पाहिजे, व्यापार करायचा आहे, त्याच्यासाठी जे पण खनिजं वगैरे लागतील ते आम्ही घेणार आणि राजाला तनखा देणार. ऑब्व्हियसली तुमच्या एरियामध्ये येऊन जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तर तुम्हाला राग येईल. आणि मग त्या राजानं काय केलं? युद्ध पुकारलं. आणि मग युद्धामध्ये म्यानमार विरुद्ध युद्ध पुकारले आणि इंग्रजांनी रंगून बंदर जिंकले. रंगून म्हणजे सर कलर मारून बंदर जिंकले का? नाही, रंगून हा एरियाचं नाव आहे. व्यवस्थित चेक करा, तुम्हाला मॅपमध्ये दिसेल. बघा, हा 19व्या शतकातील म्यानमार देशाचा मॅप आहे, नकाशा. आणि ह्या नकाशामध्ये बघताल तर त्या ब्रह्मदेशाच्या दक्षिण टोकाला इथं तुम्हाला रंगून नावाचा एक बंदर दिसत असेल. ॲक्च्युअलमध्ये त्याचं प्रोनाऊन्सिएशन यांगून आहे, त्याला आपले लोक रंगून असं म्हणतात. इथं बघा, हा रंगून नावाचा जो बंदर आहे तो त्यांनी जिंकला. कोणी जिंकला? ब्रिटिशांनी. राईट, समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. आणि या पहिल्या ब्रह्मी युद्धातील तहाने इंग्रजांना म्यानमारचा किनारी प्रदेश, जंगल आणि खनिज संपत्ती मिळाली. राईट, म्हणजे इंग्रज काय केले बघा, साधं सिंपल आहे. हा त्यावेळेसचा नकाशा. सर तुम्ही नकाशाच लय दाखवलेला, भाई दाखवावाच लागेल, ऑब्व्हियसली पर्यायच नाही.
कारण रस्ताच तिथून आहे. आता हा बघा, ओके, हा नकाशा आहे त्यावेळेसचा. अँड इंग्रजांनी काय केलं की हा छोटासा ब्रह्मदेश आणि हा भारत आहे, हा एवढ्या मोठ्या भारतावर इंग्रजांचा कब्जा आहे. इथून इथं जायला वेळ लागेल का? वेळच लागणार नाही. म्हणून काय केलं त्यांनी, दक्षिणेकडून घेरायला चालू केलं. कारण ही गोष्ट कधीची आहे? ही गोष्ट आहे 1824च्या आसपासची. आणि त्यावेळेस हा जो नेपाळचा तिबेटचा एरिया ब्रिटिशांजवळ नव्हताच. ब्रिटिशांना तो घ्यायचा होता. त्यामुळं ब्रिटिशांनी काय केलं की पूर्ण हा भारताचा जो एरिया आहे, कारण ब्रह्मदेश त्यावेळेस भारताचा हिस्सा होता, त्यामुळं त्यांनी पूर्ण भारत अगोदर कब्जामध्ये घेतलं, त्याच्यानंतर वरील देश कब्जामध्ये घ्यायला चालू केले. आणि मग हा पूर्ण एरिया त्यांच्याजवळ होता. इथून निघाले, डायरेक्ट पोहोचले रंगूनला, रंगूनवर हल्ला केला. आणि हा किनारी जो प्रदेश आहे, हा किनारी प्रदेश, हा बघा, हे भारतातून निघाले, पोहोचले आणि बर्मासोबत जो पहिलं युद्ध केला, त्या युद्धात बर्माचा दक्षिण किनारी प्रदेश ताब्यात घेतला. आणि कुठं युद्ध केलं किंवा कोणतं बंदर त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलं, ते होते रंगून, ज्याला यांगॉन असं म्हणतात, राईट. हे बंदर जिंकले आणि किनारी प्रदेश, इंग्रजांनी म्यानमारचा किनारी प्रदेश ताब्यात घेतला. सर, आता किनारी प्रदेश ताब्यात घेतल्यामुळं त्यांना काय काय मिळालं? सर्वात पहिला, त्या देशामध्ये एंट्री. दुसरा, बंदर मिळाल्यामुळं कधीही येऊ शकत होते, कधीही जाऊ शकत होते. तिसरा, किनारी प्रदेश एखाद्या देशाचं मिळणं, ते तुमच्या एवढं त्याच्या एवढं भारी काहीच नाही. कधीही तुमचे सैनिक किनारपट्टीवरून आत घुसू शकतात, कधीही गायब होऊ शकतात. चौथा, किनारपट्टीवर खनिज असतात, संपत्ती असतात, जंगल, लाकूड तोड वगैरे करण्यात येते, त्यामुळं त्यांना कुठं ना कुठं त्याचा फायदा झाला. म्हणजे जवळपास 1824 ते 26मध्ये जे 2 वर्ष युद्ध चाललं, त्यामध्ये त्यांनी बर्मा या देशाचा दक्षिण किनारपट्टी त्यांच्या काबीजमध्ये घेतला. ओके, डन. हां, काही नोट्ससुद्धा मी तुमच्यासाठी काढलेले आहेत जेणेकरून समजेल. पहिले ब्रह्मयुद्ध चेक करा. पहिले ब्रह्मयुद्ध मध्ये कोण होता? लॉर्ड ॲर्महर्स्ट. कोणता बंदर ताब्यामध्ये घेतला? रंगून. त्याच्यानंतर काय काय मिळालं? खनिज संपत्ती, किनारी प्रदेश आणि जंगल. आणि मग जेव्हा लष्करी कार्यवाही करण्यात आली किंवा लष्करी भरपाई करण्यात आली, तर त्यावेळेसची जी राजधानी होती ब्रह्मदेशाची, त्यावेळेसची राजधानी ॲवा, या राजधानी इथे इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आला. म्हणजे जेव्हा व्यवस्थित चेक करा, आणखी काही गोष्टी याबद्दल मी ॲड ऑन करतो ह्याच्यामध्ये. हे बघा, हे जेव्हा रंगून बंदर त्यांना मिळालं, तर हे बंदर मिळाल्यानंतर लष्करी कार्यवाहीमध्ये त्यांनी आवापर्यंत पोहोचले. ॲवो ही त्यावेळेसची राजधानी आहे. आणि या ब्रह्मदेशाच्या राजधानीमध्ये त्यांनी तत्कालीन, हा एरिया आमच्याजवळ असल्यामुळं इथं जे या देशाचं पूर्ण घेणं देणं किंवा सरकारी कामकाज या ॲवो या शहरात होत होतं, तिथं त्यांनी एक ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक केली. कोणाची नेमणूक केली? ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक त्यांनी केली. कशासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांची त्यांनी नेमणूक केली? ते म्हणजेच इंग्रज रेसिडेंट म्हणून. आणि लष्करी भरपाईचं जे पण काही हिसाब किताब आता असेल, ते त्या अधिकाऱ्यासोबत त्या ब्रह्मदेशीय सरकारला किंवा त्यावेळेस तिथल्या राजांना, अधिकाऱ्यांना करावा लागेल. आणि अशा प्रकारे पहिलं ब्रह्मयुद्ध संपलं. आता इंग्रज एखाद्या देशाचं दक्षिण टोक घेतले म्हणजे ते गप्प बसतील का? नाही. वापस आणखी त्या देशाच्या उत्तरेकडे जातील आणि मग पूर्ण देश ताबीज करतील. आणि यासाठी दुसरं ब्रह्मयुद्ध झालं. आता बघा, एखादा देश आहे आणि त्या देशाच्या दक्षिण टोकाला एकाची सत्ता आहे. आता ह्या जर नकाशामध्ये बघितलं, तर दक्षिणेला इंग्रजांचं राज्य आहे आणि उत्तरेला पूर्ण ब्रह्मदेशीय राजांचा अधिकार आहे. आणि मग एकाच भूभागावर जेव्हा दोन वेगवेगळे राजे ये जा करत असतील, यांच्यामध्ये लष्करी चकमक, छोटे छोटे युद्ध, चकमकी होत असेल का? ऑब्व्हियसली होत असेल. भारताचं एक्झाम्पल घ्या. पाकिस्तानला वाटते की
पाक ऑक्युपाईड काश्मीर POK त्यांचा आहे. भारताला वाटते की बच्चा आहे, खिलौने से खेलना चाहता है, खेलने दो, हे एरिया आपला आहे. आणि आजसुद्धा त्या एरियामध्ये इंडियन आर्मी आणि पाकिस्तानी आतंकवाद्यामध्ये कितीतरी रोज चकमक होत असतात, लष्करी कारवाया होत असतात आणि कुठं ना कुठं काही वेळेस भारतीय जवानांचा आणि काही वेळेस पाकिस्तानी आतंकवाद्याचा मृत्यू तिथं होत असतो. आणि मग अशाच प्रकारच्या गोष्टी बर्मामध्ये व्हायला लागल्या, ज्याचं दक्षिण टोक होतं इंग्रजांकडे आणि उत्तर टोक होतं त्या देशाचं ब्रह्मदेशीय सरकारकडे. आणि मग हे सर्व होत असताना दुसऱ्या युद्धाला कारणीभूत ठरलं ते म्हणजे 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या प्रशासनाने दंड केला. म्हणजे इंग्रजांचे जे 2 अधिकारी ब्रह्मदेशाची राजधानी ॲवामध्ये नेमणूक करण्यात आले होते, काहीतरी कायदेशीर कार्यवाही होत असताना तेथील सरकारने दंड ठोठावले. आणि ह्याला कारणीभूत इंग्रजच आहेत, हे गप्प बसण्यात हे काही ना काही काड्या केल्या असते. त्या अधिकाऱ्याला सांगितलं असेल तू असं असं म्हण, असं असं डवचो, ते तुझ्यावर कार्यवाही करतील आणि मग नंतर आपण म्हणूयात का कार्यवाही केलास म्हणून आपण युद्ध करूयात. कारण त्यांना काहीही करून ते देश ताबीजमध्ये घ्यायचं होतं. आणि मग झालं काय की हे निमित्त झालं आणि हे निमित्तामुळं लॉर्ड डलहौसी, व्यवस्थित चेक करा की पहिल्या ब्रह्मी युद्धात ज्यानं इंग्रजांचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यानेच लॉर्ड डलहौसी आणि जॉर्ज लॅबर्ट या दोघांनी मिळून एक फौज पाठवली आणि ब्रह्मी सेनांचा पराभव करून रंगून, पेग, प्रोम हे ठिकाणे जिंकली. आता दुसऱ्या युद्धाला कारणीभूत ठरलं की ब्रह्मदेशीय सरकारनं इंग्रजांच्या 2 अधिकाऱ्यावर कार्यवाही केली. ह्यांना राग आला की तुम्ही आमच्या माणसांवर कार्यवाही का करता आणि का कार्यवाही केलं, म्हणून वापस त्यांनी युद्ध केलं. आणि ज्या वेळेस त्यांच्याजवळ फक्त रंगून होतं, आता त्यांच्याजवळ रंगूनच्या वर पेगू आणि पेगू असंच 2 काहीतरी नावं सांगण्यात आलेले आहेत. पेग आणि प्रोम हे 2 असं समजून घ्या. हा पहिल्या युद्धातला आणि हे राहिलेले वापस 3 हे दुसऱ्या युद्धातले. असे 3 क्षेत्र वापस इंग्रजांनी मिळवले. पहिल्या युद्धात फक्त रंगून आलं, ज्याला यांगून असं म्हणतात. त्याच्यानंतर पेग आणि प्रोम हे 2 त्यांच्याजवळ आले. आता फक्त काय राहिलं होतं, राजधानीचं शहर ॲवो. आणि हे केव्हाची घटना आहे, ही घटना आहे पहिलं युद्ध 1824 ते 26, दुसरे युद्ध 1852 मध्ये, म्हणजे 26 वर्षाच्या कालावधी नंतर. 26 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. जन्मलेलं पोरग लग्नाला येते. ऑलराईट. हां, आता हे 2 युद्ध तर झाले. आता ह्या झालेल्या 2 युद्धामध्ये काय काय फरक होतं, काय काय नाही, आपण स्टेप बाय स्टेप चेक करूयात. बघा, पहिलं जेव्हा युद्ध झालं होतं राईट, तेव्हा फक्त एकच होता, लॉर्ड ॲर्नहस्ट. राईट. त्याच्यानंतर दुसरं जेव्हा बर्मी युद्ध झालं, सॉरी मी आत्ता एक वेळेस लॉर्ड डलहौसी पहिली वेळेस होता सांगितलं नाही. पहिल्या ब्रह्मी युद्धामध्ये होता लॉर्ड ॲर्नहस्ट, दुसऱ्या ब्रह्मी युद्धामध्ये होता लॉर्ड डलहौसी आणि जॉर्ज लॅम्बर्ट. हे दोघं दुसऱ्या ब्रह्मी युद्धामध्ये होते. ऑलराईट. हां, पहिल्या युद्धामध्ये व्यवस्थित चेक करा, जेव्हा पहिलं ब्रह्मी युद्ध झालं होतं त्यावेळेस रंगून बंदरावर त्यांना मिळालं होतं. बट दुसऱ्या ब्रह्मी युद्धामध्ये रंगून तर त्यांच्याजवळ होतंच होतं, त्याचबरोबर त्यांच्याजवळ पेग, प्रोम ही सुद्धा शहरे आली होती. लष्करी कार्यवाही त्यावेळेस झाली होती, खनिज संपत्ती, किनारी प्रदेश, जंगल वगैरे आलं होतं. आता किनारपट्टीवर इंग्रजांचा प्रभाव वाढला होता. का? कारण अगोदर फक्त एकटा रंगून होतं, आता रंगून, पेग आणि प्रोम हे 3ही क्षेत्र त्यांच्याजवळ आले होती. राईट. आता असा एक देश, ज्या देशाच्या 50% एरिया तुमच्याजवळ आला, मग तुम्ही गप्प बसणार का? नाही, तुम्ही वापस दबाव टाकणार, लष्करी कार्यवाया होणार, चकमक होणार, लोकांचे जीव जाणार, काहीही करून तुम्हाला ते क्षेत्र पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये करायचं आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करताल?
ऑब्व्हियसली तिसरं युद्ध झालं आणि तिसऱ्या युद्धाला सुरुवात झाली 1885 मध्ये, म्हणजे वापस 30 वर्षानंतर तिसरं युद्ध झालं. आता हे तिसरं युद्ध का झालं? तिसरं युद्ध झालं 1885च्या दरम्यान झालेल्या या युद्धाचे कारण ब्रह्मी सरकारचा फ्रान्सशी वाढता संपर्क. जसं इंग्रज ब्रह्मदेशाचा किंवा ब्रह्मी सरकारचे जे पण काही पाळंमुळं नाड्या इंग्रज लक्षात ठेवत होतं, तसंच इंग्रजांचे पण नाड्या काही माहीत असतात ब्रह्मदेशाला. आणि मग त्यांना कळालं की बाबा हे जे युरोपीय देश इतर आशिया खंडातील देशांमध्ये वसाहती स्थापन करत निघालेल्या आहेत, त्या देशांचं आपापसा सुद्धा जास्त जमत नाही. आणि मग या ब्रह्मदेशातील सरकारनं काय केलं, इंग्रजांचं फ्रेंच सोबत जमत नव्हतं. सुरुवातीलाच सांगितलं होतं मी, इंग्रज आणि फ्रान्स हे भले युरोपियन कंट्रीज असतील तर एकमेकांचं जमत नव्हतं. का? कारण यांना पण वसाहती स्थापन करायचं होतं, यांना पण वसाहती स्थापन करायचं होत्या. हे एकमेकांच्या वसाहतीमध्ये जाऊन एकमेकांना डोचत असत. आणि मग तिसऱ्या युद्धाला कारण ठरलं ते म्हणजेच ब्रह्मदेश, जिथं मागच्या 60 ते 70 वर्षापासून ब्रह्मदेशाचा दक्षिण भाग इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला होता, त्या ब्रह्मदेशाची जवळीकता आली होती फ्रान्स सोबत, कारण ते कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये होते. आणि म्हणून ब्रिटिश सैन्याने म्यानमारशी तिसरे युद्ध करून मंडाले जिंकले. ब्रिटिशांनी म्हटलं की बाबा ते सुद्धा वसाहती स्थापन करत निघालेले आहेत, फ्रान्स, आम्ही सुद्धा वसाहती स्थापन करत निघालेलो आहोत. तुम्हाला जी मदत फ्रान्स करत आहे तीच मदत आम्ही करू, तुमचे प्रॉब्लेम आम्हाला सांगा. इंग्रज म्हणाले की उसमें ऐसा क्या है जो मुझमें नहीं है. हे गोष्टी लय कमी जणांना समजतात. तर मग ब्रह्मदेश म्हणाला की नाही बाई, तुम्ही ऑलरेडी आमच्यावर राज्य करायला, राईट, आम्हाला तुम्हाला दिलेलं जे आहे ते आम्हाला वापस काढून घ्यायचं आणि फ्रान्स आम्हाला त्याच्यात मदत करणार आहे. आणि ज्या मोमेंटला इंग्रजांना ही गोष्ट कळाली, त्याच वेळेला ब्रिटिश सैन्यानं म्यानमारसोबत तिसरं युद्ध केलं. आणि ही युद्ध होत असताना ब्रह्मदेशाचा त्यावेळेचा जो राजा होता, त्या राजाचं नाव होतं थिब्बा. राजाचं नाव काय होतं? थिब्बा. तर या थिब्बाला त्यांनी अटक केली. युद्धात हरलेल्या राजासोबत काहीही होऊ शकते, ऑलराईट. तर या राजाला त्यांनी अटक केली आणि अटक करून आजचा महाराष्ट्र आणि आजच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रात पाठवलं. म्हणजे इमॅजिन करा की भाई त्या थिब्बाला त्यांनी कुठून उचललं. नकाशा जर बघितला असाल तर त्या थिब्बाला त्यांनी ह्या मंडालेच्या आसपासून उचललं. हे मंडाले, राईट, ह्या इथे एरियामध्ये कुठं ना कुठं ब्रह्मदेश मंडाले वगैरे असेल. आणि इथून उचलून त्याला ह्या रत्नागिरीच्या ठिकाणी आणलं. का आणलं? आता तिथे नजरकैदेमध्ये वगैरे ठेवण्यात आले असतील. आता तिसऱ्या युद्धाबद्दल आणखी काही गोष्टी जे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत ते म्हणजे व्यवस्थित चेक करा. जेव्हा तिसरं युद्ध इंग्रज सरकारचं ब्रह्मदेशासोबत झालं, बर्मासोबत झालं, त्यावेळेस इंग्रजांचं जो व्यक्ती नेतृत्व करत होता, इंग्रजांचं तिसरं युद्ध जेव्हा ब्रह्मदेशासोबत झालं त्यावेळेस जो इंग्रजांचं नेतृत्व करत होता तो होता लॉर्ड डफरीन. प्रत्येक युद्धामध्ये इंग्रजांचं नेतृत्व करणारा व्यक्ती वेगळा होता आणि प्रत्येक वेळेस युद्धाचं कारण वेगळं होतं. पहिलं कारण होतं त्यांना ब्रह्मदेशावर सत्ता करायची होती, पहिल्या युद्धाचं कारण. दुसऱ्या युद्धाचं कारण ब्रह्मदेशीय सरकारनं इंग्रजांच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. तिसरं युद्ध होतं ब्रह्मदेशाचं फ्रान्स सोबत संबंध वाढत होते आणि इंग्रजांना ते नको होतं. म्हणून काय सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्मी सरकारचा फ्रान्स सरकारसोबत वाढत चाललेला संपर्क, त्याचबरोबर व्हिएतनाम, पूर्वीचा इंडो चायनामध्ये फ्रेंचचा वाढता प्रभाव. म्हणजे फ्रेंच एकच, ब्रह्मदेशाचं सरकार फ्रान्स सोबत जास्त संपर्कात होते. त्यामुळं एक एरिया होता ज्याचं नाव होतं व्हिएतनाम, जो की पूर्वीचा इंडो चायना नाव त्याचं होतं. आणि या एरियामध्ये फ्रेंच नागरिकांचं कुठं ना कुठं
जास्त येणं जाणं होतं, वर्चस्व होतं, राहणीमान होतं. आता उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर हा त्यावेळेसचा एरिया. मी आत्ता मंडाले सांगितलं होतं, तर मंडाले म्हणजे हा एरिया आहे. लोकमान्य टिळकाला सुद्धा या मंडाले इथं कारागृहामध्येच ठेवण्यात आलं होतं. इथून ह्या राजा थिबाला उचलला होता. ओके, आता मी तुम्हाला शो करतो. जस्ट 1 सेकंड. ठीक आहे. आय गेस तो पर्टिक्युलर इमेज आली नाहीये. ज्या इमेजमध्ये मी तुम्हाला शो केलं होतं, की एक्झॅक्ट हा व्हिएतनाम आणि पूर्वीचा इंडो चायना कुठं होता. ओके. तर हा एरियामध्ये तिथल्याच ठिकाणचा एक एरिया आहे. त्या एरियामध्ये कुठं ना कुठं फ्रेंच लोक राहत होते. त्यांचा वाढता प्रभाव होता, म्हणून इंग्रजांनी तिसरा युद्ध केला. प्रतिनिधित्व कोण करत होतं? लॉर्ड डफरिन. ब्रह्मी सरकारचा फ्रान्ससोबत वाढता प्रभाव होता आणि व्हिएतनाममध्ये खूप सारे फ्रेंच लोक राहत होते. एवढंच नाही, तर जो राजा थिब्बा होता, राईट, राजा थिब्बा, ज्याला इंग्रजांनी मंडाले इथून अटक करून डायरेक्ट रत्नागिरीमध्ये नेऊन ठेवलं. तर त्या राजा थिब्बासोबत काय झालं चेक करा, की तो जर्मनी व इटली यांच्याबरोबर व्यापारी करार करण्याच्या तयारीत होता. हे इंग्रजांना माहीत झालं. प्लस फ्रान्ससोबत ऑलरेडी त्यानं करार केला होता. आता याचा परिणाम काय होतं, की एकदा जर त्या एरियाचा करार एका देशासोबत झाला, तर त्या करारानुसार इंग्रज त्यांच्यावर आक्रमण करू शकत नाहीत किंवा इंग्रज तो पूर्णपणे एरिया त्यांच्या ताब्यात घेऊ शकत नाहीत. म्हणून इंग्रजांना काहीही करून तो करार होऊ द्यायचा नव्हता आणि तो एरिया त्यांच्या ताब्यात घ्यायचा होता. म्हणून इंग्रजांनी तिसरं ब्रह्मयुद्ध केलं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, थिब्बा या राजाने काय केलं, की बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड ठोठावला. ज्या देशाचा 50% भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आहे, त्याच देशाच्या राजा थिब्बानं काय केलं, ब्रिटिशांची कंपनी होती बॉम्बे बर्मा. बॉम्बे म्हणजे भारत, भारतातला एरिया, आणि बर्मा म्हणजे ब्रह्मदेश त्यावेळेसचं नाव. तर ब्रिटिशांनी ब्रह्मदेशाच्या दक्षिण 50%वर त्यांचा ताबा घेतला होता. तर त्यांनी एक कंपनी स्टार्ट केली होती, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन. ज्या कंपनी थ्रू ते सर्व लोक काय करत होते, त्यावेळेसचे सर्व ब्रिटिश अधिकारी काय करत होते, की या दक्षिण ब्रह्मदेशाच्या टोकापासून भारतामध्ये वस्तूची ने-आण करत होते त्या कंपनीच्या माध्यमातून. जे ब्रिटिश अधिकारी होते, दक्षिण बर्माच्या टोकाकडून भारताकडे वस्तूची ने-आण करत होते. तर त्या कंपनीला राजा थिब्बानं दंड ठोठावला. आणि तू दंड कसं ठोठावू शकतोस, म्हणून ब्रिटिशांनी तिसरं युद्ध करून पूर्णपणे ब्रह्मदेश त्यांच्या ताब्यात घेतला. आणि ब्रिटिशाचा जो त्यावेळेचा जो राजा होता, राजा थिब्बा, त्याला म्हणाला, चलो कुठं चलो, रत्नागिरीला चला. का? कारण तिथं तुमची बंदोबस्त करून ठेवलेला आहे. आणि मग पुढं 1935मध्ये ब्रिटिशांनी ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळं करून टाकलं. राईट. भारताचा सर्वात पहिली फाळणी तुम्ही म्हणता येईल, किंवा सर्वात मोठा भारतापासूनचा जो भाग आहे तो मोडून टाकला. अँड 1948मध्ये ब्रह्मदेशांनी स्वतःचं नाव बदलून म्यानमार केलं. तो आता एक स्वतंत्र देश आहे. राईट. अशा पद्धतीनं पूर्णपणे ब्रिटिशांची सत्ता आशिया खंडातील वसाहती स्थापन झाल्या. आणि त्याचबरोबर पहिलं, दुसरं, तिसरं ब्रह्मयुद्धसुद्धा अशाच पद्धतीनं झालं. आय होप या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. या व्हिडिओमध्ये खूप सारे नकाशे आहेत. ही सर्व नकाशे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी उपयोगी पडतील. हे सर्व नकाशे, हे सर्व नोट्स
तुम्हाला कुठं मिळतील, तर जेवढेही मुलं ज्या ज्या मुलांनी DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड केलेला आहे, त्या ॲपवर तुम्हाला मिळतील. तुम्हाला फक्त ॲपवर जाऊन तुम्हाला हा ₹299 कोर्स, ज्याची एक्झाम पिरियडमध्ये प्राईस 499 असते, ही बॅच तुम्हाला ह्या कोर्स परचेस करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट्सचे या सर्व विषयाचे नोट्स मिळून जातील. राईट. शिवाय हे सुद्धा तुम्हाला सर्व तिथं मिळून जाईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.